हिंगोली जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील अधिकृत उमेदवार अधिक जाधव सर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम मीडिया पावरल्यामध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून अधिकृत फॉर्म भरलाय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम कोडणीचा असणारे प्रश्न एम-एस-सी-बीचे जे प्रीपेड मीटरचे बद्दल जे नागरिकांच्यावरती जे सक्तीचे करण्यात आले होते, त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही श राष्ट्रवादीमार्फत आंदोलन करून शासकीय अधिकाऱ्यांना पहिला सांगितलं की हे मीटर बसवण्यात येऊ नये. लोकांच्या ह्याच्या मोठा विजाचा आकार निर्माण जास्त होणार. याच्यामुळे त्यांचे दर महिन्याचे जे असणारे बजेट कोलमडत होईल त्याबद्दल आम्ही पहिले राष्ट्रवादीला मार्फत त्यांना निवेदन देऊन प्रीपेड मीटर बसवू नये हे त्यांना निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्यात आला. दुसरा प्रश्न म्हणजे की कोडलीतील असणारी एस टी डेपोचे इथं बरेच दिवसापासून पाणी गळती होत होती. त्यामुळं तेथील ज्येष्ठ नागरिक जे एस टीची वाट बघत बसणारे असणारे त्यांना तिथलं पावसामध्ये पाणी गळत छताचे पाणी गळत असताना तिथे ते वारंवार त्याच्या आमच्याकडे तक्रारी येत राहिल्या. विद्यार्थ्यांना तिथून स्वच्छता करायची सुविधा मिळत नव्हती. जे बाहेरचे येणारे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी असताना त्यांना ते शौचालय गावामध्ये नसल्यामुळे कुठे जाता येत नव्हती. त्या कारणाने ते बरेच लोकांनी आम्हाला येऊन सांगितले, की तिथे स्वच्छतागृहाची निर्मिती असताना तिथं कायम बंद असते. याच्यावरती आम्ही राष्ट्रवादीमार्फत त्यांच्या इथं आंदोलन करून तेथील संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले, की तुम्ही ह्या सुविधा असताना विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाचा का उपलब्ध करून देत नाही. तो मार्ग आम्ही पहिल्यांदा सोडण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट म्हणजे की कोडरीतील असणारी 24 लाख लिटरची पाण्याची टाकी ही बरेच दिवसापासून वारंवार गळती होत होती. बरेच संबंधित लोकांनी पण आमच्याकडे येऊन सांगितले की हा प्रश्न लवकरात लवकर जनतेने सोडावा, कारण की ह्याच्यावरती पण बरेच दिवस झाले की लोक सांगतात की काही ठिकाणी पाणी पुरवठा अपुरा होतोय. तर असे जर लोक आपल्याला सांगत असताना की आपण प्राधान्याने पहिल्याकडे गांभीर्य लक्ष दिलं पाहिजे की पाणी दरच जर 24 लाख लिटरचं वायफळ जात असेल तर ते काय भागामध्ये पाण्याचा अपुरा पुरवठा होत असतो. त्यामुळे आम्ही संबंधित ग्रामपंचायतला वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं. त्याच्यावरती त्यांना ते सांगून तिथं निवेदन दिलं. ते मीडियाला पण आम्ही घेऊन ते त्याकडे जाऊन सांगून तो प्रश्न मार्गी लावण्यात आलेला. नंतर कोरोनाच्या काळामध्ये कोण घरातून बाहेर पडत नव्हते. त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीमार्फत सर्व गावातून एक सॅनिटायझरची गाडी घेऊन गावामध्ये पूर्ण घरोघरी जाऊन शिरून त्यांच्यात सॅनिटायझर फवारणी करून हा पण आम्ही प्रश्न मार्गी लावला. हे संबंधित आम्ही सर्व प्रश्न आम्ही वरिष्ठांना सांगितलेले आहे. वरिष्ठांना सांगितल्यानंतर वरिष्ठांनी सांगितले, की यावेळी आपण तिथं काहीतरी एक उमेदवार देऊ. त्या उमेदवाराच्या ह्याच्यातून आमची सगळी चर्चा झाली, की आपण फक्त पक्षामधून काम करून चालणार नाही, तर आपल्याला शासकीय ह्याच्यामधून गेलं पाहिजे काम काम करण्यासाठी एक संधी मिळाली पाहिजे. म्हणून वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्यावर विश्वास टाकल्यानंतर वरिष्ठ म्हणले, की यावेळी तुला आपण पक्षाकडून अधिकृत उमेदवार देतो. त्यामुळं मी पक्षाचं पहिलं सर्वप्रथम आभार मानतो, की त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा मोठा चान्स दिल्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाला धन्यवाद करतो. सर, आपण जिल्हा परिषद सदस्य झालात, तर सर्वप्रथम कोणता प्रश्न मार्गी लावाल, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम तर आपल्याकडं रस्ते, पाणी, लाईट, वीज हे कायम प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे असणारे बरेच दिवस शेतीला पंप नसतात. शेतीमध्ये रात्रीची लाईटीचे पण प्रॉब्लेम व्हायला लागल्यात, की शेतकऱ्यांनी जाऊन शेतामध्ये जाऊन आपण रात्रीचे ऊसाला पाणी पाजणे वगैरे हे करणे वगैरे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडीअडचण होते. तर एम-एस-सी-बीला आम्हाला पहिल्यांदा सांगण्याचं आहे, की शेतकऱ्यांना तुम्ही दिवसा पाणी लाईटीची सुविधा देऊन शेतकऱ्यांचा पण हा विचार कुठेतरी केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एम-पी-सी-ची इथं मुलं-मुली शिकत असतात. त्यांना कोडोली व आजूबाजूच्या इथं शासकीय ह्याच्यातून काहीतरी असं अभ्यासिका करता येते का बघितलं पाहिजे. कोडोली येथे बाजारपेठ खूप मोठी आहे. परंतु जे आजूबाजूचे व्यापारी लोकं गोरगरीब येतात तिथं, त्यांना पिण्याची पाण्याची सोय नाही अजून. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतागृह नाही. महिलांसाठी, पुरुषांसाठी स्वच्छतागृहही नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे इथे पार्किंगची मोठी अपुरी सुविधा आहे. त्यामुळे लोक वाहने कुठे पण लावतात. एक ठिकाणी जर आपण जर जिल्हा परिषदच्या मार्फत किंवा आपण शासनाच्या मार्फत कुठेतरी योजना करून ती वाहनांचा मार्ग पहिल्यांदा पार्किंगचा आपण कुठेतरी सोडला पाहिजे. हा पहिला माझ्या डोळ्यापुढे विजन आहे. त्याच्यानंतर मराठी शाळांची पटसंख्या खूप कमी आहे. मराठी शाळांच्या मध्ये पण काही-काही ठिकाणी अजून अ, अ, इमारती चांगल्या नाहीत. गळती इमारती आहेत. काही-काही ठिकाणी पत्रे आहेत, नाहीत. डिजिटल अजून काही झालेलं नाही. त्यामुळं आत्ताच्या यंग जनरेशनमध्ये मुलांना जर आपण इंग्लिश मीडियमच्या बद्दल तुलना करायला लागलो, तर मराठी शाळेमध्ये ते खूप पुरवठा कमी आहे. त्या मुलांच्या आणि ह्या मुलांच्या बुद्धी क्षमता कमी होते. इंग्लिश मीडियमची बुद्धी क्षमता आणि मराठी मुलांची बुद्धी क्षमता कमी होते. पोषण आहाराचा पण विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि
येथे काय असणार मुलांना नवीन जनरेशनला काय सुखसुविधा देता येतील जिल्हा परिषदच्या मार्फत, हे पहिलं माझ्या डोक्यात विजन आहे. सर आपण मीडिया पॉवर लेवलला वेळ दिल्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद. मन तृप्त करणारी चव सात्विक उडपी रेस्टॉरंट. पत्ता MS EB पाटा, अशोक प्लाझा, कोडोली. मोबाईल नंबर 775 601 8082.